किरवली संघ आपला 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायच्या. राजा राणी घोट संघाचा. तर याच दरम्यान आमचे जयदादा राजे यांचे इथं शुभ आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आणि घेऊन चालतो मॅच मध्ये. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला राजा राणी घोट आणि त्यांना फाईट करल किरवली ब संघ. तर विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. राजा राणी घोट संघानं किरवली संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायच्या. अतिशय चांगली स्पर्धा पाहतो पण एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज जितणं. एका दिवसाची स्पर्धा म्हटली काही चला प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 4 मिनिटं जाऊ दे. पहिलं सत्र तुम्हाला 20 मिनिटांमध्ये इथे कंप्लीट करायचं आहे. ज्यावेळी ड्रिंक्स ब्रेक होईल त्यावेळी तुमचे काय टीम मीटिंग असतील ते घेत चला. आणि आपल्याला आज सामने कव्हर करायचे आहेत मित्रांनो. 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला दोन्ही टीमचे 12th मॅन असणं गरजेचं आहे. एखादं नाव सांगण्यासाठी. नाव सांगण्यासाठी. मॅच होतीये सुरुवात. एका बाजूला किरिवली त्यांच्या विरोधात खेळ करत असताना पाहतो आपण घोट संघ नाणेफेक जिंकली टीम. किरवली संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षण करत असताना पाहतो आपण घोट संघ. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. प्रशांत आणि सागर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पहिलं पॉवर प्ले त्याचे षटक घेऊन सुनील सालुंकेला पाहतो आपण. पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज होतील. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. इथनं मॅचला होईल सुरुवात. स्टॉपवॉचच्या पंचांनी तिथनं लावला. विनंती असेल कोणताही विलंब वेळ जाऊ देऊ नका. आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा कव्हर करायची आहे. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती सुनील सालुंके. पहिल्या चेंडूला कट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. 2 क्षेत्ररक्षक परंतु चेंडू जातो यावेळेस मात्र एका टप्प्यावरती 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकारानं श्री गणेशा करत असताना पाहतो पण फलंदाज स्ट्राईक रेंजला प्रशांतच्या माध्यमातून चांगली सुरुवात इथनं होत असताना पाहतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला. धावफलकी धावा 4. 5 षटकांचा सामना. जास्तीत जास्त धाव ठोकावं लागतील फलंदाजी करत असताना किरवली संघाला. मागच्या मॅच मध्ये पहिला 80 धावांचं टार्गेट होतं परंतु पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय चांगल्या धावा ठोकल्या होत्या आणि 3 षटकामध्ये केलेली गोलंदाजी टीम तलोजा मजकूरच्या गोलंदाजानं. आणि इथनं मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू जात आहे अलॉंग द कार्पेट. 4 धावांसाठी बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. पॉवर प्ले षटक फेकत असताना पाहतो पण गोलंदाज सुनील सालुंके. त्याच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे परंतु समोर तितका ताकदवर फलंदाज प्रशांत देखील एक चांगला फलंदाज आहे. आणि यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर काहीसा वलंग येतो आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतो हा निर्धाव चेंडू. ज्या पद्धतीने 2 चौकार ठोकले होते त्यानंतर कमबॅक करतो गोलंदाज सुनील सालुंके. पुन्हा एकदा सज्ज होतात. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडूला केलून काढला ना चेंडू जातो. तिसरा चौकार या षटकातील पाहायला मिळतो फलंदाज प्रशांतच्या बॅटमधनं.
धावफलकी धावाचा विचार केला, धावफलकी धावा धावून पोहोचल्यात त्या म्हणजे 12 धावा धावफलकावरती लागल्यात. तर स्ट्रायकिंगला फलंदाज प्रशांत चांगली फलंदाजी करतायत. यावेळी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले, तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत, तोपर्यंत कंप्लीट केली जाईल ती एक धाव. आणि आता स्ट्रायकिंगला पहिला चेंडू फेस करण्यासाठी येतील या षटकातील सागर. शेवटचा चेंडू असेल बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. डावकरी हातातला फलंदाज समोर सागर, तर बॉलिंग ट्रॅक वरती सुनील सालुंके. लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक, यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात, तोपर्यंत कंप्लीट केली जाईल ती एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम किरवली संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती 14 या आकड्यावरती. चौदा धावा धाव फलकावरती लागल्यात. फलंदाजी करत असताना ओम नर्मदेश्वर किरवली ब संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतो आपण. त्यांच्या माध्यमातून देखील नाईटची एक चांगली क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. 26 जानेवारी पासून त्या स्पर्धेचा आगाज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतोय. परंत हा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये, तर स्ट्रायकिंगला फलंदाज सागर. आणि यावेळेस मात्र ऑन साइडला लॉब केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडूला पाहत राहिला ना, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र टार्गेट केलं गेलं गोलंदाज परंच्या. स्ट्रायकर एंडला फलंदाज होते सागर, त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली ते 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 14 धाव खर्च केले गोलंदाज सुनील सालुंकीने. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज फरणला पहिल्या चेंडूवरती षटकार. आणि यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाने तिथं आपलं काम पूर्णपणे चोप पार पाडलं गेलं आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. पुढचा चेंडू स्ट्रायकिंगला फलंदाज सागर. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑन रिझम मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, तोपर्यंत अवधी होता एका धावेचा. मोठे फटके, त्यानंतर सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं जातं फलंदाजी करत असताना किरवली संघाच्या माध्यमातून. बॉलच्या मेरिट वरती खेळ करत असताना पाहतो पण दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, सागर आणि प्रशांत हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतात. यावेळी खराब चेंडूंना टार्गेट केलं जातं, चांगल्या चेंडूंना सन्मान देऊन सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं जातं. 3 क्षेत्ररक्षक आपण तिसगत गिऱ्याच्या बाहेर पाहतो, सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना पाहतोय टीम राजाराणी गोट संघ, कारण की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सागर आणि प्रशांत ही जोडी. यावेळी बॅटची कडा कदाचित होती, तिथे झेल मात्र ड्रॉप झाला की काय, यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झेल ड्रॉप केले गेले. तिथे ज्या फलंदाजानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौका ठोकले होते, प्रशांतला मात्र इथनं जीवनदान आलं. कितपत महागडा ठरू शकेल हा जीवनदान टीम घोट संघासाठी, कारण की प्रशांत देखील एक चांगला ताकदवर फलंदाज आहे टीम किरवली संघाचा. कित्येक वर्ष ज्या खेळाडूंना किरवली संघासाठी क्रिकेट खेळलं गेला, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतोय आपण. तर स्ट्रायकिंगला डावकऱ्या त्याचा विस्फोटक दर्जाचा फलंदाज सज्ज होईल.
सागर तर परमनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा अपवाद वगळला ना तर 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिली आहे. पुढचा चेंडू यावेळी ऑन साइडला टार्गेट करायचं होतं परंतु मिस टायमिंग स्ट्रोक तिथे. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते परंतु शेवटच्या क्षणाला थांबले गेले आणि 2 धावा तिथनं कंप्लीट गेल्या. इथनं झेल मात्र ड्रॉप झालाय आणि दोन्ही फलंदाजांना इथनं जीवनदान मिळालं. हे जीवनदान कितपत मागणं ठरू शकतील येणारा काल सांगून जाईल टीम गोट संघासाठी. कारण की डावकुरी आताचा विस्फोटक असा दर्जाचा खेळाडू सागर त्याच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय. यावेळी ऑन साइडला टार्गेट केला आता क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल ड्रॉप. सातत्याने खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते टीम गोट संघाच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या संपवली ती 25-25 या आकड्यावरती. मीटिंग आपण करू नका. पंचवीस धावा धावफलकी लागल्या. तब्बल 3 झेल सोडल्या गेल्या फलंदाजी करत असताना 2 फलंदाजांच्या. ओम साई एमटीसी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट कव्हरेज केली जाते. जे प्रेक्षक ऑनलाईन जोडलेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. ओम साई एमटीसीचे सर्व रोशन दादा फराड या स्पर्धेला पूर्णपणे ऑपरेट करत असताना पाहतो आपण. चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी नियमित त्यांची राहिली आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना देखील पाहतोय. तर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतील. सुनील सालुंके ज्या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं परंतु या षटकामध्ये इथनं कमबॅक करेल का. यावेळी ऑन साइडला शपल क्रॉस होऊन घेण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू थर्डमॅन रिझर्व मध्ये तिथे क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत आणि चेंडू जाईल शेवटच्या क्षणाला. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. देखील इथनं मोठ्या फटक्यानं सुरुवात केली जाते. आपण पाहतो यावेळी स्कोलर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला खेळून काढले तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आले तोपर्यंत कंप्लीट केली जाईल ती. एका धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या संपवली ती 30-30 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सुनील सालुंकेचा वापर केला. दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय गोलंदाज सुनील सालुंके. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंगला फलंदाज प्रशांत. ऑन साइडला आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा येतोय हा षटकार फलंदाज प्रशांतच्या बॅट मधनं. प्रशांतच्या बॅटमधनं इथनं षटकार आलाय. पुन्हा एकदा लॉट करायचा होता. आता क्षेत्ररक्षक आले तिथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि फलंदाज होईल बाद. चांगली फलंदाजी फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून राहिली. तब्बल 20 धावांचं योगदान देत आपल्या संघासाठी धावफलकी धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 36 धावा. सुनील सालुंके दुसऱ्या स्पेल मध्ये कमबॅक करून देत असताना पाहतोय आपण. या षटकामध्ये देखील सुनील सालुंकेवरती अटॅक केले गेले फलंदाजांच्या माध्यमातून परंतु चौथ्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली फलंदाज प्रशांतची. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती संकेत. तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय आमचे जबरदस्त रॉकस्टार कॉमेडिएटर राहुल चव्हाण सर या ठिकाणी येत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
आणि आल्या पावले माघार येत असताना पाहतो आपण फलंदाज संकेतची मिळते सफलता गोलंदाज सुनील साळुंकेला. थँक्यू. आपण पाहतोय मंचावरती राहुल भोईर सरांचं आगमन होत असताना आपण ज्यांचं समालोचन आपण नेहमीच शर्यती क्षेत्रामध्ये ऐकत असतो, आज मात्र या क्रिकेटच्या अथांग सागरामध्ये त्यांचं समालोचन आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम, आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकी धावा लागल्या गेल्या तिथनं 36 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती येत असताना पाहतोय फलंदाज वेदांत तरे. हा फलंदाज चांगली गोलंदाजी सुनील साळुंकेच्या माध्यमातून. यावेळी अलंग ते कार्पेट चेंडूला खेळून काढल्या कव्हरच्या रिदम मध्ये. तिथे दोन क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी येतोय हा चौकार. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर सुनील साळुंकेने तब्बल 15 धावा खर्च केला, परंतु महत्वाच्या 2 सफलता त्याच्या नावावरती राहिला. प्रशांतची विकेट त्याला मिळाली, त्यानंतर इनिंग नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती संकेत आले होते, त्याची सफलता त्याला मिळाली. आणि धावफलकी धावा लागल्या 3 षटकांच्या अखेरीस 40 धावा. तर चौथ्या षटकामध्ये तर गोलंदाज पप्पूचा इथनं वापर केला गेलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. यावेळी ऑन साइडला लॉप केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पाहत राहतील आणि चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. दॅट्स इट मॅट इट. षटकार. चांगली फलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. सागरचा विचार केला तर फलंदाजी करत असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि एक चौकार. या पद्धतीने आज ज्यानं फलंदाजी केली, डावकरी आताचे फलंदाज म्हटलं जातात ना, नेहमी आक्रमक असतात आणि आक्रमकता आज मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय फलंदाज सागर. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू जाईल. यावेळेस मात्र बिग 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 षटकार. आणि संघाचे धाव संख्या संपवली ती 50 पार. 52 धावा धावफलकी लागल्या टीम किरिवली संघाच्या. बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज सागरच्या बॅटमधनं मिळाल्या. गोलंदाज चौथ्या षटकामध्ये पप्पू आले होते. पप्पूवरत आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज सागरच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि धावफलकी धाव बोलली ती 52. 52 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज पप्पू. यावेळेस मात्र फुलटॉस लेनचा चेंडू होता, परंतु तिथे बीड झाले आणि पंचांचा इशारा देतोय ऑप्टिक सोडून जाणारा चेंडू. वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपात 1+1 अशा टोटल 2 धावा मिळतील फलंदाजी करत असताना किरवली संघाला. 54 धावा धावफलकी लागत असताना अतिशय वेगाने धावफलक पुढे जात असताना पाहतो आपण पप्पूला इथनं मात्र कमबॅक करावं लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज वेदांत तरे चौथ्या क्रमांकावरती आले होते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केले जाईल. वेदांतनं मात्र आपलं काम पूर्ण केलं असं मी म्हणेन, कारण की स्ट्राईक एंडला फलंदाज समोर पाहतोय. सागर चांगली फलंदाजी करतायत, स्ट्राईकला हाणणं गरजेचं होतं आणि ते काम त्याने इथनं पूर्ण केलं. सागर पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होतील. समोर गोलंदाज पप्पू, ज्या सागरनं चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये. पुन्हा एकदा प्रेशर आपण पाहतोय गोलंदाजावरती आणि तिथे लॉंग स्टॉपला 2 क्षेत्ररक्षक बीड झाले. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात टोटल 5 धावा पंजा मिळेल फलंदाजी करत असताना किरवली संघाला. धाव संख्या अतिशय वेगाने पुढे जात असताना पाहतोय आपण या षटकामध्ये. तब्बल धाव संख्या
60 धावा धावफलकी लागल्या टीम किरवली संघाच्या. चौथ्या षटकाचा एक खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अद्याप विचार केला तर 3 चेंडूंचा इथनं खेळ बाकी. यावेळी चेंडू पडल्यानंतर चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येत असताना पाहतोय. या लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी करायला लागेल. यावेळेस मात्र गोलंदाज पप्पूला जर कमबॅक करायचा असेल तर या मॅच मध्ये सागर सारखा विस्फोटक दर्जाचा खेळाडू चांगली फलंदाजी झाली आहे त्याच्या माध्यमातून. यावेळी कोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत कंप्लीट केली जाईल ती म्हणजे सिंगल. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज पप्पू. ज्या पद्धतीनं पप्पूवरती 2 चेंडूवरती 2 षटकार लगवले होते ना फलंदाज सागरनं, त्यानंतर पूर्णपणे प्रेशर मध्ये आला होता गोलंदाज पप्पू. वाईटच्या स्वरूपामध्ये त्याच्या माध्यमातून पंजा पाहायला मिळाला टीम किरवली संघासाठी. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकामध्ये 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 आकड्यावरती टीम किरवली संघ. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. टीम तलोजा मजकूर आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल घेसर. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू. धावफलकी धावा लागल्या 61 धावा. टीम किरवली संघाच्या 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 5व्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली जाईल ना हे पाहणं गरजेचं असेल, कारण की धावफलक अतिशय वेगाने पुढे जात असताना पाहतो आपण. समोर राजा राणी गोट संघ त्यांच्यामध्ये देखील फलंदाजी चांगली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये येणं गरजेचं असेल टीम किरवली संघासाठी. 5व्या षटकामध्ये गोलंदाजाचा वापर केला गेला. ध्रुव या गोलंदाजाचा 5व्या षटकामध्ये वापर केला. स्लोगरचं शेवटचं षटक आणि पहिल्या चेंडूवरती बॅटची काढा होती. इथनं मात्र जीवनदान दिले गेले फलंदाज सागरला. ज्या सागरला दुसऱ्या षटकामध्ये देखील जीवन दिलं होतं त्याची किंमत मात्र इथनं मोजत असताना पाहतो आपण टीम राजा राणी घोट संघ. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये केलेल्या चुका इथनं मात्र मागड्या पडतील का टीम राजा राणी घोट संघाला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिझम मध्ये ते यष्टीरक्षक स्वतः गेले तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. या शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते गोलंदाज ध्रुवच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं 4 गोलंदाजांनी गोलंदाजी केली ना, पहिल्या षटकामध्ये सुनील सालुंके आले होते 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये परन 11 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये सुनील सालुंकेचा वापर केला गेला. 15 धावा खर्च केल्या होत्या, परंतु महत्वाच्या 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या होत्या. त्यामध्ये पुन्हा एकदा पप्पू आले होते. पप्पू थोडेसे मागडे ठरले. तब्बल 21 धावा त्याने खर्च केल्या आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाज ध्रुवचा वापर केला गेलाय. यावेळी ऑन साइडला चेंडूला खेळून काढला. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. गोलंदाजी चांगली झाली होती परंतु नो चेंडू, पंचांचा इशारा येतोय इट्स नो बॉल. आणि या चेंडूवरती मिळतील टोटल 2 धावा मिळतील टीम ओम नर्मदेश्वर किरवली संघाला. ओव्हर स्टेपचा नो चेंडू तिथे पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. धावफलकी धावा 64 धावा धावफलकी लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी होती गोलंदाज ध्रुवच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं स्लॉगरच्या षटकामध्ये. ज्या षटकामध्ये फलंदाज फक्त टार्गेट करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. यावेळेस फुलटॉस लेंथचा चेंडू होता. चेंडूना बॅटचा जसा पाहिजे तसा संपर्क झाला नाही. तिथे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. कमबॅक करतोय गोलंदाज ध्रुव. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी केली गेली. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील वेदांत तरे, ज्याच्या बॅटमध्ये देखील एक चौकार पाहायला मिळाला तोच वेदांत तरे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला कॉमेंट्री बॉक्स एंड करणं सज्ज होतील गोलंदाज ध्रुव. वाह, काय चेंडू फेकी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. वाईट यॉर्कर चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा येतोय ह्यो निर्धाव चेंडू गोलंदाज ध्रुवच्या माध्यमातून. स्लॉगरचं शेवट कशा पद्धतीनं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहतो आपण गोलंदाज. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज वेदांत तरे. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होते गोलंदाज ध्रुवच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं 4
षटकामध्ये 10 फलक पुढे जात होतं. त्या फलंदाजा इथनं पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून करून दिलं. या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाही या फलंदाजांना गोलंदाज ध्रुवनं. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू. चांगला चेंडू होता परंतु पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. धाव फलकी धावा लागतील यावेळेस. 1+1 67 धावा मिळतील. धाव फलकी लागलेली त्यावेळेस मात्र टीम किरवली संघाच्या माध्यमातून. टार्गेट सेट चेंडू असेल, शेवटचा चेंडू. गोलंदाज ध्रुव सज्ज आहेत. यावेळेस ऑन साइडला टार्गेट केलं आणि चेंडू जाईल आमच्या व्यासपीठाच्या वरनं 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. षटकार आणि 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या संपवली टीम किरवली संघाची 73 धावा आणि 74 धावांचं भलं मोठं लक्ष असेल टीम राजाराणी घोट संघासमोर. तर या ऐकूया मायक्रोफोन वरती दुसऱ्या सत्रामध्ये धावा डिफेन्स केल्या जातील का चेस केल्या जातील. मायक्रोफोन वरती आपण ऐकूया राहुल बोईसर, मॅन फ्रॉम मानेरे. चला आपण काकांचा करूया शुभ सन्मान. आदरणीय सन्मान्य वामन शेठ धुमाल साहेबांचा करूया व्यासपीठावरती शुभ सन्मान. चला या ब्रह्माजी राजे आमचे आधारस्तंभ. चला शॉल घ्या. चला आमचे आधारस्तंभ आहेत. आमचे स्पर्धेचे अविभाज्य घटक आहेत ब्रह्माजी राजे काका आहेत आमचे. बालाशेठ धुमाल यांचे पिता श्री वामनशेठ धुमाल साहेबांचा करूया मंचिकावरती शुभ सन्मान. की मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास गातो आम्ही शब्दांची श्रमणांजली. स्वागत नव्हे आहे जीवाला तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला हा क्रिकेटचा जनसंग्राम. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गेस्ट इज अवर गॉड. भारतीय संस्कृती इथे जपली जात असताना धन्यवाद काका आपण आलेत, स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार होतो. तर तलोजा मजकूर संघाचे संघनायक आदी राजे या ठिकाणी आलेले आहेत. तर घेसर संघाचे संघनायक टॉस साठी या. या ग्राउंडचे मालक साईदास राजे यांचा व्यासपीठाकरते आगमन. साईदास राजे यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. 500 रुपयाचा धनादेश. पहिली पावती फुटली. साईदास राजे क्या बात आहे. साईदास राजे यांच्याकडनं मंडळासाठी 500 रुपयाचा धनादेश. धन्यवाद.
घे टीम टॉस साठी या. चला आपण स्पीड अप करा, क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. जसं सामना चालू होईल जाऊया आमचे जबरदस्त रॉकस्टार कॉमेंटेटर राहुल भोईर सरांचा आवाज द्वितीय सत्रामध्ये. थँक्यू सो मच. हॅलो ठीक हॅलो. थँक्यू सो मच राजेश सर. थँक्यू सो मच आदेश पाटील आमचे जे उसाटण्याचे कमिंग सोन यंगस्टर समालोचक आहेत, त्यांचं आपण समालोचन जरूर ऐकलं. माफी असावी, थोडासा उशीर लागला पोहोचण्याकरिता. या स्पर्धेमध्ये अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. गाता 11 बाप्पा मोर्या क्रिकेट संघ तलोज मजकूर आणि गाता सराव आपण आजवर बैलगाडी शर्यतीमध्ये सातत्यानं ऐकलेलं आहे आणि आज तिच्याच नावाने बघतो ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. तर करूया आपण मॅचला दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिल्या इनिंगमध्ये आपण जरूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये रन्स एकूण झालेला आहेत 73 झालेल्या 74चं मोठं चेस असणार या मॅचमध्ये. राजाने घोटला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सुनील सोबत आपण रुपेशला बघू. 2 सलामीवीर फलंदाज. चला आदरणीय सन्मान्य वामनशेठ डुमाल साहेब यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 1000 रुपयाचा धनादेश लाभला. त्यांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद वामन शेठ. तमाशले होते सुरुवात. बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला बॉलर पाहायला मिळतील वेदांत आहेत. काहीशे प्लेयर्स नाही आहेत गिरवली टीमचे. ऍडजस्टमेंट करून 1-2 नवीन खेळाडू त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट या मॅचमध्ये मोठं असणारे. सुरुवात चांगली करावी लागेल, यामध्ये शंका अजिबात नाही. चांगली सुरुवात केली तर जरूर त्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकेल. 5 ओव्हरची मॅच आहे. वेदांत P1 मध्ये ओद विकेट ना. पहिला बॉल ऑन ड्रायचा फटका. डीप मध्ये वाईट लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. त्यावर मित एक सिंगल. सुरुवात चांगली करावी लागेल, खास करून P1 मध्ये पॉवर प्ले फोडावा लागेल. जास्तीत जास्त चांगली बॅटिंग करून एक चांगली सुरुवात करावी लागेल मॅचमध्ये. चांगली सुरुवात झाली तर जरूर जो टार्गेट 70+ आहे जवळपास पोहोचू शकेल. राजाराणी गोट ऑन साईडला फ्लिक केला, फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील पॉवर प्ले सुरू चेंडू वेगाने चाललेला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. अशी सुरुवात गरजेची देखील आहे. चौकाराला बॅटर रुपेशच्या बॅटमधून. किरवली संघ खेळतोय. प्रदेश क्रिकेट संघ किरवली अगेन्स्ट राजाराणी गोट. गोटला इकडनं जरूर आक्रमणच करावं लागेल, खास करून P1 मध्ये दर्जेदार फलंदाजी करावी लागेल. वेदांत ओद विकेट ना. ऑन ड्रायचा फटका. ऑन साईडला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्येच इनफिल्डला आपण चेंडूला बघितला जरूर. फील्ड होता तोपर्यंत मी एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 6 वरती स्कोर बोर्ड आहे. आपण पहिल्या इनिंग मध्ये गेलो तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 11. 34 षटक महागडा होतं 21 धावांचं. वाईट वर टाकण्याचा प्रयत्न जरूर यशस्वी आहे. चांगला चेंडू होता. बॅकवर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, जागेवरच खेळण्याचा प्रयत्न जरूर. थोडेसे सफल झाले बॅटर. मात्र लेंथ चांगली, टप्पा चांगला आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये वेदांत बॉलिंग मार्कमध्ये P1 सुरू आहे. माहिती आहे की 2च फिल्डर सध्या ऑनफिल्डच्या बाहेर आहेत, जे आउटफिल्डमध्ये सध्या फिल्डिंग करतात. एक ऑफ साईडला, एक वाईट लॉंग ऑन मध्ये. नेक्स्ट बॉल ओद विकेट ना. चांगला चेंडू आहे. लेंथ आणि टप्पा चांगला. हॉन्डाचा फटका वाईट लॉंग ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग. दावीत एक सिंगल असमेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. बघतो आपण एकूण 7 वरती धाव फलक आहे. मॅचमध्ये टार्गेट मोठं असणारे 74 करायचे आहेत. पहिले देखील मॅचमध्ये एक मोठी धावसंख्या आपण बघितली होती. तब्बल 79 आणि 80चं चेस होतं. तर धावा झाल्या नव्हत्या. आय थिंक सुरुवात चांगली झाली होती. फुल टॉस आहे. फटका देखील चांगला खेळले जरूर. डीप मध्ये फिल्डर आहे, चूक होणार नाही या संकेतकडनं. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना या मॅचमध्ये राजाराणी गोटला रन्स आहेत 7 ला 1.
बॉलिंग पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. एकच चौकार आपल्याला पाहायला मिळेल. तसं कारण वेदांतने केलेली अप्रतिम बॉलिंग. मी मगाशी सांगितले की पॉवर प्ले फोडावा लागेल, मात्र तो फोडता आला नाहीये. त्याचं कारण वेदांची लेंथ टप्पा खूप सुंदर होता. त्याचंच कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त दावा बनवू शकलाय राजाराणी गोट. 7-7ला एक विकेट गेलेली आहे. बाकफुटला असणार आहे पहिल्या षटकापासून, धावाला नाहीत. दुसऱ्या ओव्हरमध्ये P2 मध्ये बॉलिंग मार्कमध्ये बॉलर सागर. गेसर बीचचे कॅप्टन आपण प्लीज रिपोर्ट करायचंय. मस्तामेंगे शॉट डाऊन द बॉल. तिथं फिल्डर पोहोचल्या, स्लीपर कव्हरला चूक होणार नाहीये. बॅक टू बॅक आपल्याला विकेट पाहायला मिळतात. अजून एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. बाकपुला राजाराणी घोट. रन्स आहेत 7 विकेट गेल्या 2. राहुल पाटील क्रमांक 4 वरती आला बॅटिंग करण्याकरिता. सध्या मैदानामध्ये बघतो आपण ऑल इज वेल लेखिरवली संघ. त्याचं कारण सागरनं विकेटनं सुरुवात केलेली आहे. वेदानं फक्त दावा खर्च केला होता. 7 रन, एक विकेट घेतली होती. आता विकेट बघतो आपण गेलेला 2 रन्स आहेत फक्त 7. या मॅच मध्ये करायचे तिकून दावा बघतो आपण 74चं चेस आहे. मोठी धावसंख्या चेस करायचे. आता सध्या बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडूला बॅटचा संपर्क अजिबात नाही. डॉट बॉल. सागर लेंथ चांगला, टप्पा चांगला. ॲज अ बॉलर तुमच्याकडे या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. सध्या आपण बघतो क्रिकेट खूप पास झालेला आहे. ॲज अ बॉलर व्हरायटी गरजेची. समोर फोर्स केला, फ्लॅटेड शॉट आहे. डीप मध्ये चूक होणार नाहीये. तिकडे मिलिन आपण बघतो फिल्डर आहे. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का लागत असताना राजाराणी गोटला. रन्स आहेत 7ला 3. विकेट बॉलिंग होते. राजाराणी घोट संघ पूर्णपणे बाकफुटला मॅच मध्ये. आणि ऑल इज वेल आहे. या मॅच वरती पकड बनवण्याचा प्रयत्न आहे. ऑलरेडी 70+ केलेला आहे. चला या भांजे गौरव, आमचे भांजे आहेत. स्वागत आहे गौरव मामाच्या गावाला. टॉसचा बॉस आदिराजेने टीमचं नाव काय आपल्या? बाप्पा मोर्या ब. सिंगलला जाऊ मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती स्कोर बोर्ड आहे. यावेळेचा फटका चांगला बॅट रडार मध्ये आहे. रन्स देखील चांगला मिळतील. पाठवला चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना दर्जेदार पॉवरफुल शॉट. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते 14. चांगला चेंडू आहे. थोडीशी मागे ठेवली. बाकफुटला जाऊन अंडरआर्म शॉट खेळले जरूर. चेंडू इनफिल्ड शॉट मध्येच आहे. तदवर मेल सिंगल. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये जरूर ऑल इज वेल मैदानाच्या मध्ये किरवली. तसं कारण धावा फक्त 15 आहेत आणि 15ला 3 विकेट गेलेल्या आहेत. राजाराणी घोट संघ संघर्ष करतोय या मॅच मध्ये विजयाकरिता. यस दिस आहे. विराट 0003 हनुमान प्रसन्न गाथा नितीन गावंत तलोजा मजकूर हा नाव आपण अखंड महाराष्ट्रभर ऐकतोय. राजा पवारने काळ गाजवला बैलगाडी शर्यतीमध्ये. आता जरूर नवीन सितारा मुंबई बैलगाडी शर्यतीमध्ये धुमाकूळ घालतोय. भरपूर चर्चेत तो नाव म्हणजे विराट. जरूर आपण बैलगाडी शर्यत मजा घेऊ दुपारनंतर. फटका चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर होईल का? डीप मधून फिल्डर पोहोचलाय. त्यांचे प्रयत्न चांगले होते.
मध्ये चेंडू स्लीपर कव्हरला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघूया रन्स किती आहेत, 4 की 6 आणि येतो हा चौकार. अशाच फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये. राजाराणी गोटला हा सामना जिंकायचा असेल तर आक्रमक करावा लागेल. वेदांत आकोटापाचा तिखट बाउन्सर आहे. आडव्या बॅटनं ऑनसाइडला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. लिगल चेंडू सुप्प बॉलिंग करत असताना राईज होत असताना तुम्हाला जरूर रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. पडलाच्या नंतर चेंडूचा पण लेंथनी टप्पा बघितला, सुंदर होता वेदांतचा. वेदांत तरे विकेट टू विकेट सध्या तरी तरी बॉलिंग करतोय. अंटायचा फटका डीप मध्ये, तिकडे फिल्डर पोहोचलाय, डीप मधून पोहोचलाय. शॉट मिडवे केला तोपर्यंत मी ते एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 धावा झालेल्या. धावांकरिता मोठा संघर्ष सुरू आहे. थर्ड ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावासागर खर्च केल्या होत्या 8. 2 विकेट घेतलेल्या आहेत आणि वेदांच्या पहिल्या बॉलवरती बाउंड्री पाहायला मिळाली. सेकंड बॉल डॉट, थर्ड बॉलवरती सिंगल झालेली आहे. तरीचा पुढचा बॉल. फटका चांगला जरूर खेळलेत. डीप मध्ये फिल्डर पोहोचलेत. आता देखील झालेली चूक. कॅचेस विन द मॅचेस. स्लीपर कव्हरचा फिल्डर थोडंसं त्यांना टान्स अगोदर जर घेतला असता तर कदाचित जेल होऊ शकले असते. धाव मात्र इथं मी ते एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावा फलकावरती 21 धावा झालेल्या आहेत. 21ला 3 विकेट गेले. 14 बॉलमध्ये अजूनही 53 करायचे आहेत राजाराणी गोटला. खराब चेंडू, बीमार, कदाचित चान्स घेणं गरजेची होती. आता बराचसा चेंडू उंच देखील होता बॅटर बसून. ऑलरेडी बॅटरची आपण हाईट बघितली तर कदाचित 4 किंवा 4.5-5 फूट असू शकते. त्याच्याही डोक्यावरून चेंडू आपल्याला पाहायला मिळेल तरेचा. 52ची अजूनही गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक येणारा चेंडू फिट्स असणार आहे. आक्रमण करावं लागेल, आक्रमक फलंदाजी करावी लागेल राजाराणी गोटला मॅच मध्ये. यावेळेचा फटका चांगला आहे. ऑफसाईडला खेळ जरूर. डीप मध्ये फिल्डर आहेत. काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग. चला चेक करा, हरकत नाही, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. जे का असेल फेअर क्रिकेट आपल्याला खेळायचे. चांगली फिल्डिंग केलेली आहे आणि स्वतः बॅटर देखील सांगतोय की सेव्ह केलेला धावा. चांगला चेंडू आहे. आडव्या बॅटनं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडूना बॅटचा संपर्क नाहीये. तरीच हा देखील चेंडू बघतो डॉट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या खेळी धावा धावपलकावरती आहेत. 23 धावेत, 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये अजूनही विजय करिता 51 करायचे आहेत. बारा चेंडू 51 करायचे आहेत. प्रति षटकामागे 25 पेक्षा जास्त धावा करायचे होत्या मॅच मध्ये. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट. एक दिवसीय स्पर्धा आहे तर देखील भरपूर भरघोर बक्षीस आहेत या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. 12 बॉल मध्ये 51 ची गरज आहे. बॉलिंग मार्क मध्ये बॉलर कल्पेश. वेगवान चेंडू बॅक टू द बॉलरच खेळलेत. धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये, मात्र धावा इकडनं मिळतील. 1-2 का 4 झालेला आहे. नशिबाच्या 4. ठीक आहे, धावा तुमच्याकडे एक्स्ट्रा आहेत. मग ते क्रिकेट आहे, तिथे काही होतं. चौकार आला जरूर. मस्त सामिंग आहे. चेंडू शॉट थर्ड मॅन मध्ये. तद्वर मिळेल
एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 पुढे स्कोर बोर्ड 28 वरती आहे. सिक्सर आणि बाउंड्रीज मारायच्या आहेत या मॅच मध्ये. दुसरा पर्याय नाहीये राजाराणी गोटकरे. फुल टॉस त्याचा देखील फायदा घेता आला नाही. ऑन साइडला ऑन ट्रायचा फटका. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग. तोपर्यंत मी ते एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 29 धाव आहेत. षटका दिल पुढील चेंडू. यावेळेचा फटका हवेत खेळ जरूर. चेंडू भरपूर उंच गेलेला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांना बीट करत चेंडू चाललेला आहे. सरळ मिड विकेटच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सिक्सर. या सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 फ्लाय होते. स्कोर बोर्ड 35. हा चेंडू चांगला आहे. पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिला. अपेक्षित एवढ्या चेंडू मध्ये उसळ नव्हती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा केला होता बॅटर पप्पू. समोर खेळत देखील फटका हवे जरूर. डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांचा जजमेंट चांगला आहे. इथनं देखील विकेट मिळेल. संकेतनं सेफ हँडली आज झेल पकडलेला आहे. पप्पू देखील बाद. आणि आमचे आकाशजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आकाश हे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोरख मांगरुळकर गेसर बी संघ आपल्याला इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळेल. गेसर संघ माफ करा. संकेत राऊंड विकेटनं पहिला चेंडू. ऑन साइडला फटका खेळेल जरूर. या सुनीलजी मोरे या ठिकाणी येत आहेत. सुनील दादा या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉट बॉल. या मॅच मध्ये आता फॉर्मॅलिटी बाकी आहे. लिगल चेंडू टाकायचे आहेत किरवली संघाला. ऑन साइडला खेळत जरूर. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत तोपर्यंत मिळेल. सुनीलजी मोरे यांचं आगमन व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉट बॉल. सेफ आउट झालेत. फटका चांगला. रॉकेट शॉट रन्स देखील चांगल्या मिळतील. बरोबर आमच्या व्हीआयपी डाईज वरती सिक्सर. हा चेंडू जाऊ दिला. ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर विरोधी धाव आहेत 43. पुन्हा समोरच खेळलेत. आता डीप मध्ये फिल्डर आणि अशा पद्धतीने मोठ्या धावांच्या फरकेने हा सामना सहजरित्या किरोली संघाने जिंकला. नक्कीच अभिनंदन किरोली संघ आणि हार्ड लक राजाराणी गोट. या मॅचचा मॅच प्लेअर आपण नियोजन अप्रतिम बॅटिंग केली. सागर असणारे 37 धावा केल्या 16 बॉल मध्ये. त्याच्यानंतर 1 ओव्हर मध्ये 2 विकेट देखील घेतात. अष्टपैलूची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. तो सागर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर.